नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मोबाईलवरून सेवा कशी करायची, त्याचं फळ आपल्याला मिळतं की नाही मिळतं, अशी सेवा आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोचते की नाही, तर सगळं काही मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते म्हणजे पारायण. आपण पारायण करण्याची खूप काही इच्छा असते, पण काही अशाही ताई आहे, अशा काही काकू आहेत की ज्यांना मनापासून करावं असं वाटतं, पण काही ना काही अडचणी येत असतात. किंवा काही असे पण काकू आहेत की ज्यांना लिहिता वाचतासुद्धा येत नाही. तर त्यांच्यासाठीच आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलघंटा ऐकून प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल ताई आणि दादांचे खरंच मनापासून खूप खूप आवडतं. चला आजच्या महत्त्वपूर्ण सेवेच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अगदी मनातून एखादी सेवा करावीशी वाटते, म्हणजे ती सेवा केल्यासारखेही होतं. याला आपण मानसपूजा म्हणतो, बरोबर आहे. आणि सगळे करता पण आतून बघितलं असेल की जेव्हा आपण एखाद्या रस्त्याने जात असतो किंवा आपला प्रवास असतो, किंवा एखाद्या वेळेस आपल्याला स्वामी महाराजांची पालखी दिसते, किंवा साईबाबाची पालखी दिसते, किंवा मग असं काही धार्मिक आपल्याला देतं आणि आपण गाडीवर वगैरे असतो, तर त्यावेळेस आपण एवढ्या गर्दीतून त्या पालखीपर्यंत किंवा तिथे जे काय असेल ते धार्मिक कार्य त्यासाठी उतरून जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. मग त्यावेळेस आपण काय करतो, अगदी मनातूनच त्यांना नमस्कार करतो, आपले डोळे लावतो, आणि ह्या गोष्टी आपोआपच घडतात. आपण काही मुद्दाम करत नाही. आणि सगळ्यांच्याच बाबतीमध्ये अशी काही गोष्ट होत असते. तर पण आपल्याला त्या गोष्टीबद्दल वाटलं, म्हणजे आपल्याला तिथं जाणं झालं नाही आपलं त्या ठिकाणी, पण आपण चालत्या रस्त्यामधून अगदी त्यांना एक प्रकारे आपण त्यांची जी आहे तर आपण त्यांना त्यांच्या पाया पडलेल्या आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे, आणि आपला नमस्कार हा त्यांच्यापर्यंत पोचला देखील असतो. तर असं काही असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी असते की आता काही काकू अशा आहेत की आपल्याला मेसेज करतात, किंवा त्यांच्या घरातले कोणी करतात, किंवा मग ते व्हॉईस मेमो आपल्याला हे पाठवतात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मला काही लिहिता वाचता येत नाही, तर मी मोबाईलवरून कशी सेवा करू शकते, मला पारायण करण्याची तर खूप इच्छा आहे. असे होतं. कधी कधी असे होतं की खाली बसून वगैरे करायची इच्छा नसते, किंवा मग इतक्या वेळ बसून वाचन होणं किंवा पठण होणं ते देखील शक्य नसतं. अशा खूप काही अडचणी असतात. तर त्याच्यामुळे मोबाईलवरून पण आपण सेवा करून अगदी मनातून आपल्याला त्या ज्या इच्छेसाठी आपण करतोय त्या इच्छेसाठी तर पूर्ण होतेच, पण भरपूर काही बदलावसुद्धा आपल्या स्वतःमध्ये आपल्याला बघायला नक्कीच मिळतात. तर ही सेवा कोण करू शकतं? आणि मोबाईलवरून जर आपण पारायण केलं तर त्यालासुद्धा काही पथ्य पाळावं लागतील का, किंवा मग जे आहे उद्यापन वगैरे करावं लागेल का? तर आपण सगळ्या काही गोष्टी आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी जे आहे की आपण संकल्प जो करायचा, आता मोबाईलवरून सेवा करतोय ते तुम्ही ठरवायचं. जर तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे, श्री स्वामी चरित्र सारामृतचं, ते देखील करू शकता. त्यानंतर 7 दिवसाचं जे आहे तर ते तुम्ही आपलं गुरुचरित्राचं पारायण आहे ते तुम्ही सुद्धा करू शकता, किंवा मग 1 दिवस जसं तुम्हाला वाटत असेल तुम्ही तसं करू शकता. पण जेव्हा आपण पारायण वगैरे करतो तर आता आपल्याला असं वाटतं की ते खरंच मोबाईलवर म्हणजे यूट्यूबवर आहे की नाही आहे, तर हो आहे. 21 अध्यायसुद्धा आहेत. त्यानंतर गुरुचरित्र पारायणचे 7 अध्यायसुद्धा यूट्यूबवर आहेत. त्यामुळे काहीच काळजी करायचं कारण नाही. फक्त एवढे तुम्हाला शोधावं लागेल, पण नक्कीच सापडतं आणि आहेच ते. आता संकल्प करायचा की नाही करायचा? हो, जर तुम्ही 21 दिवसाची सेवा करताय, मोबाईलवरून जर करताय तर 21 दिवसाचं करा, 1 दिवसाचं करा, त्यानंतर 7 दिवसाचं करा. तुम्हाला जे बरं वाटत असेल, मनातून करावंसं वाटत असेल तेवढा दिवस तुम्ही करा. नाहीतर मी खूप म्हणते आहे 108 दिवसाचं करा, 21 दिवसाचं करा. पण तुम्हाला अगदी 1 दिवसाचं करायची इच्छा आहे तर तुम्ही 1 दिवसाचं सुद्धा करा, काहीच हरकत नाही आहे. पण संकल्प मात्र घ्या. जर तुम्हाला बघायचं असेल ना की आपण मोबाईलवरून करतोय तर खरंच आपल्याला अनुभव येतो का, जे सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडत आहे गोष्टी त्या आपल्या बाबतीत घडत आहे का, तर नक्कीच घडतात. पण त्यासाठी असते ती महत्त्वाची श्रद्धा. तुम्हाला अगदी कळकळीने मनातून खूप इच्छा होती ना करायची, पण आता हेच काहीतरी छोटे मोठे कारणं होते त्यामुळे जमलं नाही, तर अशा वेळेस एक वेळ ठरवून घ्यायची. असं समजायचं की तुम्ही पारायणलाच बसलेले आहात, त्यामुळे तसंच वागायचं. नाहीतर मोबाईलवरून करतोय
तितक्यात कुणाचा फोन येऊन जातो किंवा काही पण होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी येतात की जेणेकरून आपल्याला मध्ये डिस्टर्ब झाल्यासारखं होतं. तर ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा हे करून घ्यायच्या. मग अशी कोणती पण आता मोबाईलवरून करतो आहे तर त्याला काही वेळेचं बंधन नाही आहे. हां, पण संकल्प मात्र घ्या की मोबाईलवरून असं पण मोबाईलवरून करते वगैरे असं काही म्हणायचं नाही आहे. स्वामी महाराज मी तुमचं 1 दिवसाचं, 7 दिवसाचं, 21 दिवसाचं किंवा मग 108 दिवसाचं पारायण करते. अगदी मनातून करते आहे, अशी अशी इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी, त्या संकटासाठी किंवा जे काय असेल तुमच्या मनामध्ये ते सांगून तुम्ही संकल्प हे करायचा, घ्यायचा. आता संकल्प घेतल्याच्यानंतर एक कोणती पण अशी वेळ हे करा, तुम्ही फिक्स करा की जर तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळीच करायचं, जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच करा, दुपारी करायचं असेल तर दुपारीच करा. कारण आपण पठण करत नाही आहे, आपण फक्त ऐकतोय आणि असं ऐकतो की आपण एक प्रकारचं आपल्याला असं वाटेल की आपण ते पठणच करतोय. मग अशा वेळेस आपल्याला ते पारायण करताना आता जेव्हा आपण 21 अध्याय करतो तर त्याच्यासाठी आपल्याला मांडणी करायची आहे की नाही, ह्या दोन्ही पण तुमच्यावर आहे अवलंबून. तुम्हाला जर करायचंच असेल हे मांडणी वगैरे तर तुम्ही 21 दिवसाचं वगैरे किंवा मग जेवढे दिवस करणार तेवढे दिवस तुम्ही ती मांडणी म्हणजे पूजा मांडायची. आणि जर तसं काही नसेल ना तर असं असतं की ज्या दिवशी आपण घरामध्ये करणार आहोत पारायण वगैरे तर मोबाईलवरून शक्यतो असं तरी करायला पाहिजे की गणपती बाप्पाची तरी स्थापना करून घ्यायची की एक विड्याचं पान ठेवायचं, त्यावर सुपारी, मग नंतर अभिषेक करून घ्यायचा दूध आणि पाण्याने, त्यानंतर मग हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, त्यानंतर खडीसाखर वगैरे ठेवून द्यायची. असं देखील तुम्ही करू शकता. अगदी एवढं पण केलं तरी चालतं. म्हणजे मोबाईलवरून जर करत असाल आणि काही ताईंना खूप इच्छा असते, काकूंना इच्छा असते की नाही माझ्या घरामध्ये असं भरल्यासारखं वाटलं पाहिजे की मग त्याच्यामुळे मी पूजा मांडणी करणारच, मग असंही करू शकता. आता झालं, आता सगळं काही म्हणजे पूजा झाली आणि हो जर जमत असेल तर आरती नक्कीच करा आणि नाही जमत असेल तर काही हरकत नाही. आता मोबाईलमध्ये जेव्हा आपण पारायण करतो तुम्हाला सांगितले कोणती पण एक वेळ आपल्याला फिक्सच पाहिजे. तर जर तुम्ही संध्याकाळी करत असाल किंवा सकाळी करत असाल तर त्याच वेळेला बसायचं रोज, नाही तर मग कधी आज दुपारी केले संध्याकाळी केले तसं नाही. ती एकाग्रता आपल्याला आपल्या पारायणमध्ये पाहिजे. मग त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आपण किंवा सकाळी करताय तर जसं तुम्ही बसणार तुम्हाला माहीत आहे की एखादा तासभर तर जातोच आपला किंवा 1.5 तासही जाऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही बसणार तर शक्यतो मी तुम्हाला सांगेल की जर का तुम्ही मोठ्याने मोबाईलवर लावू शकता तसं करू शकता. तुमच्या घरामध्ये तसं वातावरण असेल किंवा लहान मुलं वगैरे असेल तर आपण त्याला काही करू शकत नाही, जे आहे ते आहेच. अशा वेळेस मग कानामध्ये आपले कॉर्ड वगैरे घ्यायचे मोबाईलचे आणि ते लावून जे आहे तर तुम्ही अगदी शांतचित्तेने ते पारायण ऐकायचं. म्हणजे 21 अध्याय पूर्ण ऐकायचे आणि शांतचित्तेने ऐकायचं. झालं तर डोळे मिटूनच ऐकायचं. तेव्हा जेव्हा आपण असं करतो ना तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण पठणच करतो आहे आणि आपल्या मनामध्ये त्या सगळ्या काही गोष्टी होत जात. जसं की आपण पठण करतो ना तेव्हा आपल्याला एक एक गोष्टी दिसायला लागतात, एक इमॅजिन होतं आपल्यासमोर, ते दृश्य येऊन जातं. तसंच अगदी मोबाईलवरून सुद्धा आपल्याला तो अनुभव बघायला मिळतो. जेव्हा आपण पारायण काळामध्ये करतो तर जे अनुभव आपल्याला यायला पाहिजे ते देखील तुम्हाला पण येतात. कारण की मोबाईलवरून केलं म्हणजे एक प्रकारचं आपण असं असतं ना की एखादी गोष्ट जी असते ना श्रद्धेने असते, मनातून असते आणि करण्याची इच्छा असते. जेव्हा आपण बोलतो पण म्हणजे आपण जेव्हा पठण करतो तर आपण काय करतो की ते वाचतो आणि ते आपल्या कानावर पडतं, बरोबर आहे. तसंच मग काय होतं की जेव्हा मोबाईलवरून ऐकतं तर कोणी ऐकतंय, कोणी म्हणजे पठण करतंय आणि ते आपण ऐकतोय, हे देखील पारायणच होतं. तुम्ही बघितलं असेल की काही ठिकाणी अशा असतात की गुरुचरित्राचं पारायण, आता आमच्या इथेच आहे म्हणजे जवळपासच आहे म्हणजे ओळखीचेच होते, तर ते प्रत्येक श्रावणमध्ये गुरुचरित्राचं पारायण ठेवतात आणि त्यांच्या घरी म्हणजे असे मला असं वाटतं 5 का 6 ब्राह्मण येतात पारायण करण्यासाठी. अगदी खूप आश्चर्याची गोष्ट आहे. रोज पारायण करतात, मग ते पठण करतात रोज येऊन, तेवढे अध्याय असतात ते सगळेजण करतात तिथेच. त्यानंतर त्यांची जेवणाची व्यवस्था वगैरे म्हणजे जे काय असेल ते सगळं काही त्यांचं दक्षिणा वगैरे असतं. ते असे ते 7 दिवस येतात तिथे. आणि मग उद्यापन आमच्या इथे खूप मोठं असतं, खूप म्हणजे खूप भारी करतात ते सगळं. स्वामींच्या कृपेने त्यांचं आहे पण तसं. तर तसंच असतं म्हणून म्हटलं ना की श्रद्धेला महत्त्व असतं, मनातून करण्याची इच्छा असते
तर सगळं काही चांगलं होतं. हे झालं श्री स्वामी चरित्र सारामृतच्या पारायणचं. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर पारायण काळामध्ये दिवसातून एकदा तरी, म्हणजे आपण असं समजतो ना की आता आपण पारायणच करतोय, तर त्यामुळे आपण नैवेद्य ठेवायचं की नाही ठेवायचा, तर सकाळी पण ठेवायचा आणि संध्याकाळी पण ठेवायचा. महाराजांना नैवेद्य ठेवायचा. नाही जरी काही झालं तर फळ, खडी साखर किंवा तुम्ही जे काही जेवणार आहात ते करायचं, असं संकल्पयुक्तमध्ये. आणि जर संकल्प घेतला नाही तर तुम्ही असं केलं तरी चालतं. त्यामुळे काही टेन्शन नाही की खाण्याचं पिण्याचं काय राहील काही नाही, तसं काहीच नाही राहणार, कारण की आपण मोबाईलवरून करतो आहे. आणि हो, गुरुचरित्राचं पारायण जेव्हा करणार तुम्ही आणि तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे, मग त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरू नका. अगदी जे पथ्य असतात गुरुचरित्र पारायणला ते सगळे तुम्हाला पाळावं लागतील. पण तेव्हा ते फक्त नैवेद्य ठेवायचं वगैरे. तुम्ही पण त्या याच्यामध्ये जे असेल की बाहेरचं वगैरे खायचं नाही आहे. फक्त इथे असं आपण एकच हे करतो आहे की आपण स्वतः न करता ते फक्त मोबाईलवरून ऐकतो आहे ना, पण तुम्हाला पूर्ण पारायण तसंच करायचं असेल तर तेवढे तुम्हाला पथ्यसुद्धा पाळावे लागतील. बाहेरचं जेवायचं नाही किंवा काहीच नाही, खायचं नाही. आणि आपण तसंही पारायण काळामध्ये काही मांसाहार करत नाही किंवा काही जे काय असेल, जे काही चालत नाही, ते सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या. तुम्हाला संपूर्ण पारायणचं फळ मिळून तुमची मनातली इच्छा तर पूर्ण होते. आणि आपण काहीतरी वेगळं केलं आहे, आपली करायची इच्छा होती पण काही कारणापासून खूप दिवसापासून झालं नाही. आता मागे तुम्ही ऐकलं असेल की एक काकू होत्या आणि त्यांच्या घरामध्ये खरंच खूप प्रॉब्लेम होते, खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होते. पण त्यांच्या सुनबाईला त्याने सांगितलं की पारायण कर म्हणून. त्यांच्या सुनबाईने काय असं एकदम 2 दिवस पारायणला बसले आणि तिसऱ्या दिवशी काहीतरी मुलासोबत खटकलं वगैरे, तर गेला डायरेक्टली माहेरी निघून गेला म्हणे. ते काय ते गुरुचरित्राचं पारायण अर्ध्यातून सोडलं तर मग सगळं आपल्या मनाला तरी वाटतं ना, असं काही तर देव काय म्हणत नाही, उलटच होईल पालटच होईल. ते आपल्या मनामध्ये त्या गोष्टी राहून जातात नाही की नाही सुनेन जर केलं असतं तर सगळं काही चांगलं झालं असतं. एक आपल्या मनामध्ये असतं ना ती गोष्ट. तर तसं असतं की त्यामुळे म्हणून म्हटलं ना तुम्हाला की हे पारायण जे आहे की ज्यांना मनातून इच्छा आहे ना करायची, त्यामुळे ते स्वतः करू शकतात. दुसऱ्यांवर त्यांना अवलंबून राहण्याची काही गरज नसते. तर अशा प्रकारे जे आहे. आणि गुरुचरित्राचं पारायण आणि स्वामीचरित्र सारामृतचं पारायणच्या उद्यापनच्या दिवशी जर काही करायची इच्छा नसेल किंवा काही असू शकतात, आपल्या वैयक्तिक अडचणी काही असू शकतात, तर तेव्हा तुम्ही अगदी केंद्रामध्ये जाऊन काही दानधर्म केलं, काही दक्षिणा दिली, तिथल्या जे काही गरजू लोक आहेत त्यांना काहीतरी तुम्ही असं फळ फ्रूट जे काय वाटलं, जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू असतात त्या घेऊन गेले तरी पण चालेल. यापेक्षा मोठं पुण्य काहीच नसतं. त्यामुळे अशा रीतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. काही ताई जॉब करतात, घरातलं सांभाळून बाहेर करतात, असं सगळं काही. पण करण्याची खूप काही इच्छा असते. घरातले पण कधी कधी असं होतात की घरातले पण स्वामी महाराजांची भक्ती केली, स्वामी महाराजांचं नाव घेतलं, तर बऱ्याचशा घरी आवडत नाही. सुद्धा मी बऱ्याचशा ताईंकडनं ऐकलेलं आहे. पण तरी त्या ताई मोबाईलवरूनच सेवा करायला लागलेल्या आहेत. तर त्या ताईंनी सुद्धा पारायणाला नक्की सुरुवात करा. असं मनामध्ये खंत वाटून नका देऊ की माझी इच्छा होती पण माझे घरचे असे आहेत तसे आहे, त्यामुळे माझं काही स्वामी महाराजांचं पारायण झालं नाही. तर तुम्ही देखील स्वामी महाराजांचं पारायण करू शकता आणि तुम्हाला देखील स्वामी महाराज अगदी भरभरून आशीर्वाद देतील. तुमच्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील, कारण की त्यांनाही माहीत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये किती अडचणी आहे, म्हणून तुम्ही मोबाईलवरून पारायण केलेलं आहे. तर महाराजांना फक्त भक्ती हवी असते की असं नाही की हां तुम्ही बसूनच करा, पठणच करा, मग असं होईल तसं होईल. ज्या गोष्टी आपल्या हातात आहे आपण त्या करू शकतो. ज्या गोष्टी आपल्या हातामध्येच नाही आहे त्याला आपण खरंच काही करू शकतो. त्याला आपल्याला काही म्हणजे नाविलाज आहे त्या गोष्टींना. त्यामुळे मग अशा पद्धतीने जर हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय आणि व्हिडिओ त्याच व्यक्तीच्या समोर जातो, आता आपले सबस्क्रायबर आहे ते तर बघणारच आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण सबस्क्रायबर सोडून जर दुसऱ्यांकडे जाते आणि त्यांना काहीच माहीत नाही आणि अचानकच ती गोष्ट असेल, तर त्यांच्या मनामध्ये हे काही ते प्रश्नांचं वादळ चालू असतं की मला तर इच्छा होती पारायण करायची पण माझ्याकडनं पारायण झालं नाही किंवा काही नाही. तर मग त्यावेळेस जे आहे ना, तर मग असं काही जर आलं आपल्यासमोर वगैरे, तर समजून घ्यायचं की महाराजांनीच आपल्यासाठी तो व्हिडिओ पाठवलेला असतो. कारण की एवढ्या याच्यामध्ये जर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचत असेल तर समजून घ्या तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर व्हिडिओमध्येच असतं. असं देखील आपल्यासोबत बहुतेक घडतच राहते या गोष्टी. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन कसं करायचं ते सांगितलं. पथ्य जसे आपण पाळतो ते सगळे पथ्य तुम्हाला या पारायणमध्ये पाळायचे आहेत. बाहेरचं अन्न वगैरे काही खायचं नाही, महाराजांना नैवेद्य ठेवायचं. उद्यापन यथाशक्तीने करायचं असेल तर घरी करून ठेवा, नाही जर करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं केंद्रामध्ये जाऊन तुम्ही उद्यापन वगैरे करू शकता. आणि दुसऱ्या काही गोष्टी जर
सेवेबद्दल अजून काही वाटलं असेल की सेवा तर करायची होती पारायणची मोबाईलवरून आणि काही अडचण आली असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच तिथे रिप्लाय देईल. तर असं काही आजचा महत्त्वपूर्ण सेवेचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि कोण कोण स्वामी भक्त मोबाईलवरून पारायण करणार आहे त्यांनी देखील, हो ताई आम्ही आज पारायण करणार आहे किंवा आम्ही पारायणला सुरुवात करणार आहे, त्या ताईंनी दादांनी सुद्धा मला कमेंट करा. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.